शेतकरी मित्रांनो, आता खूप पाऊस चालू आहे, त्यामुळे तातडीचा आपण दुसरा स्प्रे घेतलेला आहे. कारण वातावरण ज़्यादा खराब झालेलं आहे, कारण पीळ रोग येऊ शकतो. त्यामुळे जर आपले कांदे 30 दिवसाच्या वरती झालेले असेल, जर 30 दिवसाच्या आतमध्ये असेल तर हा स्प्रे शक्यतो टाळा. दुसरे भरपूर पण स्प्रे आहे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. परंतु 2-3 दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे आणि आपले कांदे साधारण 35 दिवसाचे 40 दिवसाचे झालेले आहे. तर त्यामुळे आम्ही हा स्प्रे घेतलेला आहे, तातडीचा स्प्रे आहे. आणि याची जी माहिती आहे ती या पद्धतीने आहे. वेस्पा नावाचं जे आहे, GSP कंपनीचं जे वेस्पा आहे ते आम्ही वापरलेलं आहे. आणि प्रोपिकॉनॅझोल 13.9% आणि डायफेनकॉनॅझोल 13.9% ही फॉर्म्युलेशनमध्ये आहे. म्हणजे हे जे आहे हे डायरेक्ट लॉक करण्याचं काम करतं. जेव्हा आपण हे मारतो त्यावेळेस जो कोणताही करपा वगैरे असन किंवा जी वाढ होऊ राहिली, समजा आपल्याला जे असं एखादं याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ हे पाहिजे एक दिसतंय लांब असं, म्हणजे त्याचे हे जे वाढू राहिलं, जी मान आहे ही मान वाढू राहिली, मग ज्यावेळेस हे वेस्पा आपण मारणार तर हे जे वाढण्याचं प्रमाण आहे हे पण स्टॉप होणार. वरती आलेला करपा वगैरे जो बिमारी ही पण स्टॉप होणार. त्यामुळं याचं जे म्हणून 40 दिवसाचे कांदे जर होत असेल तर हा आपण स्प्रे घेऊ शकतो आणि कमी असल्यास दुसरा घ्या. म्हणून याचं जे प्रमाण आहे आपण 20 लिटरला फक्त 10 ml घेतलेलं आहे. जर जास्तच जरी आपलं आमच्या 1% 10% प्रमाणे म्हणून घेतलं, जर जादा प्रमाण असेल तर 20 लिटरला आपण हे 15 ते 20 ml घेऊ शकतो. जशी तीव्रता रोगाची असेल त्या पद्धतीनं आपण हे वेस्पा एकदम अर्जंट लॉक करणारं म्हणून तुम्हाला सांगितलं का पावसाळी वातावरणात तातडीचा स्प्रे आम्ही मारलेला आहे, कालच मारलेला आहे. आम्हाला आज शक्यतो असं काही जादा कुठे पीळ मारलेली दिसत नाही, 5% तर आहेच. साधारण इथं जरी पाहिलं तर असे हारे, या हारीमध्ये साधारण 13-14 कांदे. तर 13-14 कांद्यामध्ये दर हारीमध्ये तुम्हाला 2 दिसन, 1 दिसन, 3 दिसन, म्हणजे साधारण 10% प्रमाण दिसू राहिलं. त्यामुळे आणि त्यामध्ये आपण हे सोलोमन घेतलेलं आहे. कारण पाऊस आहे ना, अचानक भरोसा नाही. म्हणजे जर कुठे ढग दिसलं तर लगेच अर्ध्या 1 तासात पाऊस चालू होऊन जातो. सांगता येत नाही. पाऊस आता बसलेलो आहे आपण आणि आता पूर्वेकडून ढग आहे आणि लगेच 10 मिनटात पाऊस चालू होतो. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सोलोमनची निवड केलेली आहे. थोडा आहे महाग आहे, परंतु जसं परिस्थिती येईल त्यानुसार आपल्याला बदल हा करावा लागेल. आणि याचं पण जे घटक आहे त्याच्यामध्ये बीटासायफ्लुथिन 8.49 WW आणि इमिडाक्लोपिड 19.81 ओडी फॉर्म्युलेशन. ओडी म्हणजे ऑइल डिस्पर्जन. ऑइल डिस्पर्जन म्हणजे हे एक प्रकारचं ते तेलाचं प्रमाण असलेलं ते, म्हणजे याला स्टिकरची गरज नाही. ऑइलचं जे तेलगटपणा असतो याच्यामध्ये, त्यामुळे स्टिकरचं काम नाही. मारल्यानंतर याचं जे रेन फास्टनेस आहे ते फक्त 20 मिनटं आहे. तुम्हाला सांगा म्हणजे त्याच्यामुळं आम्ही घेतलेलं आहे. आपण मारलं आणि एक 20 मिनटात जरी पाऊस आला तरी हे 100% काम करतं. 20 लिटरला याचं प्रमाण आपण फक्त 10 ml घेतलेलं आहे. कारण आपल्याला जर समजा आपण याचं नियंत्रण वगैरे केलं पीळ रोगाचं आणि हिरवेगारपणा जरी आला तर थ्रिप्स येऊ शकतात. म्हणजे एक बिमारी बरी चांगली झाली तर दुसरी उद्भवू शकते. त्यामुळे आपण दोन्हीचाही बंदोबस्त केलेला आहे. आपल्याला कांदे दिसत असेल, काल स्प्रे हा झालेला आहे, त्यामुळे तातडीनं वाटलं का सगळ्यांना याची माहिती व्हावा. आपण पण हा घेऊ शकतो. प्रमाण जशी तीव्रता असेल त्यानुसार 20ला 10 घ्या, 20ला 15 घ्या आणि 20ला 20 पण घेऊ शकतात. दुकानदार 20ला 20 ml शिफारस करतात. आपण त्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या रोगाच्या परिस्थितीनुसार आपण हा घेऊ शकतो. अशा पद्धतीनं स्टिकर वगैरेची काही गरज नाही. अशा पद्धतीनं हा स्प्रे आपण घ्या. आणि जे पाऊस चालतो आहे त्याच्यामुळं जे याचं प्रमाण नत्रचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं जे आहे हे दांडका आहे हा खूप लांबायला लागतो आणि हा जर लांबला तर खाली पोसत नाही. आणि एकदा त्याचं जर लांबायला लागलं त्याच्यावर नंतर विलाज होत नाही. त्यामुळं हा तातडीचा स्प्रे आपण घेऊ शकतो. मी हा घेतलेला आहे. आपल्याला योग्य वाटल्यास आपण हा स्प्रे घेऊ शकतो किंवा दुकानदाराच्या माहितीनुसार याच्यात काही तुम्हाला बदल करायचा तर करू शकतो. तुम्हाला हा स्प्रेची माहिती कशी वाटली जरूर कॉमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.